ससूनगर येथील रहिवासीच आहे. अनेक आम्ही 2014 पासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातोय. एक पहिला म्हणजे वर्सोवा ब्रिज चं काम चालू केलं, परत रिपेअर केलं, त्याच्यानंतर परत काम चालू केलं, त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं, नवीन वर्सोवा ब्रिजचं काम चालू झालं, नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे. आणि आम्ही अनेक आंदोलन केली, अनेक तक्रारी केल्या. अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात, पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत. म्हणून आता आम्ही त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा सोडलेली आहे. आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं, त्याच्यापेक्षा आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे. आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तर लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही. आम्ही अनेक आंदोलने ते सुद्धा आम्ही टाकलेलं आहे. मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय, त्याच्यापेक्षा आम्ही इकडे आम्ही हयातीत नाहीच आहोत तुमच्यासाठी, तर आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे. आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत. शाळा सुटते 2 वाजता पण ती घरी येते 5 वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही. आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत, त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय. त्यांचं भविष्यच नाही आहे यापुढे. गाव सोडायला लागेल, अजून काय करू आम्ही, तेच करायला लागेल. कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते. आमदार खासदारांच्या गाड्या आउटसाईडनं जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहेत की कोणती गाडी आहे म्हणून. आमच्या गाड्याच सोडत नाही आहेत.